नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत स्पीड न्यूजमध्ये. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली आणि या लाटेदरम्यान महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहेत आणि मुंबईमध्ये बेस्ट सोबतच एसटी महामंडळाच्या सुद्धा काही गाड्या धावत होत्या. आता या गाड्यांची सेवा आजपासून थांबवण्यात येते अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्वीट करून दिली आहे. निर्बंध शिथिल करताच रुग्णांच्या संख्येत वाढ होते, त्यामुळे पुढील 8 दिवसांची परिस्थिती बघून लोकलबाबत निर्णय घेणार असल्याचं वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं. वाहतुकीचे नियम थकवणाऱ्यांकडून दंड वसुलीसाठी वाहतूक पोलीस आजपासून घरोघरी जाणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल आकारण्यात येणारा 400 कोटी रुपयांचा दंड थकलेला आहे. तो वसूल करण्यासाठी कॉल सेंटरचा पर्याय फारसा उपयोगी न ठरल्यामुळे आता घरोघरी जाऊन वसुली करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक होईल. कोल्हापूर जिल्ह्यात दररोज सरासरी 40 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय आणि सरकारने याची गंभीर दखल घेत आजच प्रशासनासोबत बैठक बोलावली आहे. पुण्यामध्ये निर्बंध आणखी शिथिल केले जात आहेत. आजपासून पुण्यात मॉल, दुकानं सुरू होत आहेत. दुकानं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तर हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसंच अभ्यासिका आणि वाचनालय देखील सुरू होतील. पुण्यातील सिनेमा आणि नाट्यगृह मात्र बंदच राहणार आहेत. विदर्भासाठी महत्त्वाची बातमी. विदर्भातील 11 पैकी 9 जिल्हे पहिल्या श्रेणीमध्ये, त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आले. परंतु अकोला आणि अमरावती हे 2 जिल्हे फक्त तिसऱ्या श्रेणीत असल्यानं इथे काहीसे कडक निर्बंध आहेत. गेले काही दिवसांपासून या जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं मनसेतर्फे वाडिया हॉस्पिटलमध्ये आज सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेमध्ये मोफत लसीकरणाचं शिबिर आयोजित केलंय. 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांना लस घेताना सध्या खूप अडचणींचा सामना करावा लागतोय. धनदांडग्यांनाच पैसे भरून खासगी रुग्णालयात लस मिळते. 18 ते 44 वर्ष वयोगटातील वैद्यकीय गरज असलेली लोक आणि विद्यार्थी यांच्यासाठी मनसेनं एका खासगी लसीकरण केंद्राला प्रत्येकी माणसे कोविशिल्ड लसीचे ₹780 हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भरले असून राजकीय पक्षानं लोकांच्या लसीकरणासाठी पैसे भरून मोफत लसीकरणाची मोहीम चालवणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे. जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होते. ही संख्या सातत्यानं कमी राहून जिल्ह्याला कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून दूर ठेवण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांकडून मास्कचा नियमित वापर होईल याची काळजी घेण्यासोबतच लसीकरण केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करत लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलेत. जालना जिल्ह्यातील कोरोना स्थितीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक झाली. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन टोपेंनी केलं. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य, संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी सर्व पक्ष काम करतायत. नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावर नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी पोलिसांशी रस्त्यावर हुज्जत घातल्याचं दिसलं आणि इतकंच नव्हे तर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाला भाई जगताप यांनी धक्का दिला. मुंबईत काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाई जगताप चांगले संतापले. त्यावेळची ही घटना. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पेट्रोल दरवाढी विरोधातील आंदोलनात कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते आणि 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवरती ओलावा जातो आणि खंड पडल्यास पीक तग धरू शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत करण्यात आलंय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या भेटीवर वक्तव्य केलं. प्रशांत किशोर यांच्या कोणीला लागू नका नादी, 2024 मध्ये पंतप्रधान बनणार आहेत नरेंद्र मोदी असं आठवले यांनी म्हटलंय. तर 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी, मग का पंतप्रधान बनणार नाहीत नरेंद्र मोदी असं आठवले यांनी म्हटलंय.
राज्यात आरक्षणाची मर्यादा वाढवावी, घटना दुरुस्तीशिवाय पर्याय नसल्याचं मोठं वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवारांनी केलं. पुण्यात ओबीसी आरक्षणाबाबत राज्याची बैठक पार पडली. यावेळी वडेट्टीवार बोलत होते. काल आळंदी विश्वस्तांची आणि मानकऱ्यांची बैठक पार पडली, परंतु या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. विश्वस्तांचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे, तर मानकरी पायीवारी नेण्यावरती ठाम आहेत. त्यामुळे 3 तास ऑनलाईन झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. तर 24 तारखेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा जेलमध्ये जाऊ, पण पायीवारी सोहळा पूर्ण करणार असल्याचं अल्टिमेटम विश्व वारकरी सेनेनं दिलंय. ही विदर्भातली संघटना आहे आणि विदर्भातून 40 पालख्या निघतात. त्यामुळे या संघटनेच्या भूमिकेवर आता सरकार काय निर्णय घेतं ते पाहणं गरजेचं आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उन्हाळ्यामुळे मूर्तीला थंडावा मिळण्यासाठी दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मृग नक्षत्रापर्यंत पोशाखानंतर चंदनउटी करण्यात येते आणि रविवारी ज्येष्ठ शुद्ध तृतीयेला चंदनउटीची समाप्ती होते. त्यानुसार मंदिर समिती कर्मचारी वर्गाकडून समाप्ती पूजा करण्यात आली. चंदनउटी समाप्ती निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात फुलांची आरास करण्यात आली. मोगरा, गुलाब, झेंडू, गुलछडी, पासली, शेवंती आणि तगर अशा आकर्षक फुलांची सजावट पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्यातर्फे करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 26 जूनला औरंगाबादमध्ये मोठा मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटेंनी दिली. तर योग्य मार्ग न निघाल्यास अधिवेशन चालू न देण्याचा इशारा मेटेंनी दिला. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं जो मागास आयोग स्थापन केलाय त्यावर शाहूजनक घराण्याचे वंशज समरजित सिंह घाटगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय या आयोगात मराठा समाजाचा एकही प्रतिनिधी नसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून सरकारनं या आयोगात तातडीनं मराठा समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय. या आयोगात मराठा समाजाचा प्रतिनिधी नाही. देश कल्याणासाठी आणि लोकशाहीसाठी पक्ष आहेत. व्यक्तिगत कामासाठी विरोधी पक्षातील लोक भेटू शकतात अथवा बोलू शकतात. असे संबंध असतील त्यालाच परिपक्व लोकशाही म्हणायची. पवार शिंदे भेटी मागे वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचं मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तर विनायक मेटेंच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. त्यांचं बोलणं राजकीय पद्धतीचं आहे. ते मराठा समाजाच्या हिताकरता बोलत नाहीत असं थोरात म्हणाले. मराठा आरक्षणासाठी मोर्चाकडून काय निष्पन्न होणार त्यापेक्षा ज्या ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत तिथे त्यांनी आवाज उठवला तर फायदा होईल अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. 16 जून रोजी खासदार संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात कोल्हापूरमध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत विचारलं असता अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षण व्हावं अशी सरकारची इच्छा आहे, त्यामुळे मोर्चा नेमका कोणाच्या विरोधात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील गडकिल्ल्यांचं पावित्र्य टिकवून त्यांचं टप्प्याटप्प्यानं संवर्धन करण्यासंदर्भात आता पावलं टाकण्यात येत आहेत. राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी या संदर्भातील आपल्या सूचना आणि प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षाला त्वरित पाठवाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावं आणि कामाला सुरुवात करावी असंही त्यांनी म्हटलं. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर माझं मूल माझी जबाबदारी हे अभियान राबवण्यात येणार आहे. बालकांना कोरोनापासून दूर ठेवणारा देशातला हा पहिलाच उपक्रम असणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना भीती असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जाते. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेनं बालकांच्या संरक्षणासाठी एक विशेष आरोग्य तपासणी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये राहणाऱ्या जमशेर रामय्या ठाणेदार या 63 वर्षीय माजी रेल्वे कर्मचारी यांनी वयाच्या 17व्या वर्षी एका महिला डिलिव्हरी पेशंटला पहिल्यांदा रक्तदान केलं होतं आणि त्यानंतर आजवर 125 वेळा रक्तदान करून पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रक्तदान करणाऱ्यांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावलाय. त्यांना तालुका जिल्हा तसंच राज्यस्तरीय रक्तदाता पुरस्कार मिळालेले आहेत. अजूनही दर 3 महिन्यांनी ते रक्तदान करतात. सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते रक्तदान. आपण केलेलं रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकतं. याच भावनेतून शिर्डीतल्या भाटिया कुटुंबियानं सातत्यानं रक्तदान केलंय. दीपेश भाटिया या तरुणानं वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करायला सुरुवात केली. आजपर्यंत तब्बल 76 वेळा त्यानं रक्तदान केलंय. दीपेशचे भाऊ, वहिनी, बहीण सर्वच जण रक्तदानाच्या या यज्ञामध्ये सामील झालेत आणि त्यांनी आजवर अनेकदा रक्तदान केलंय. मनमाड शहरातील गुजराती कुटुंबियांनी तर रक्तदान करण्याचा वसाच घेतलाय. या कुटुंबातील एका सदस्यानं तब्बल 105 वेळा रक्तदान केलंय. शिवाय रक्तपेढींना सुमारे 5000 पेक्षा जास्त रक्त पिशव्या देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्यानं पुण्याच्या ग्रामीण भागात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर,
या तालुक्यातील नागरिकांना आणि लहान मुलांना योग्य उपचार मिळावेत यासाठी अवसरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 288 बेड्सचं सुसज्ज असं शिवनेरी जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यात आलं। या कोविड हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाला। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पर्यटन स्थळ बंदीचे आदेश असताना सुद्धा लोणावळा तसंच खंडाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली, परंतु पोलिसांनी पर्यटकांवर कारवाई करत लोणावळा खंडाळ्यातील पर्यटन स्थळावरून त्यांना माघारी पाठवलं आणि यापुढे लोणावळा तसंच खंडाळ्यामध्ये विनापरवानगी पर्यटन स्थळावर गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी सांगितले। मात्र पर्यटकांना माघारी पाठवत असताना लोणावळ्यात पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली। कवठे महाकाळ तालुक्यातील अलकुड एम भागातील डोंगरावर फिरायला गेलेल्या तरुणांनी बिबट्याचा पाठलाग केला। हा सर्व प्रकार त्यांच्या जीवावर बेतू शकला असता याची कल्पना असून सुद्धा या तरुणांनी हे धाडस केलं। तरुणांसोबत असलेली कुत्री बिबट्याच्या मागे लागल्याचं या व्हिडिओतून दिसून येतंय। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टीजवळ अहेरी चंद्रपूर मार्गावर आष्टी फॉरेस्ट चेक नाक्यावरून एक ट्रक आष्टी इथल्या वैनगंगा नदी पुलावरून थेट वैनगंगा नदीमध्ये कोसळल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक मजूर गंभीर जखमी झालाय। विड्या बनवण्यासाठी लागणाऱ्या तेंदूपानांची ट्रकमध्ये धुलाई करून हा ट्रक जात असताना चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि नदी पुलावरून विरुद्ध दिशेला खाली पाण्यामध्ये हा ट्रक कोसळला। नाल्यामध्ये ट्रॅक्टर वाहून गेल्यानं 3 जणांचा मृत्यू झालाय। राजुरा तालुक्यातील देवाडा इथली ही घटना। मल्लेश शेंडे यांच्या शेतात गावातील काही मजूर मशागतीचं काम करण्यासाठी गेले होते आणि अंदाजे 5 वाजता मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं सर्व मजूर ट्रॅक्टरनं गावाकडे निघाले असता शेतातल्या नाल्यामध्ये ट्रॅक्टर टाकताच नाल्याच्या पाण्यामध्ये तो वाहून गेला आणि या दुर्घटनेत 3 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 3 जण यातून बचावलेत। जालना शहरातील अंबट टी पॉइंटवर पहाटे खासगी बस आणि क्रुझर जीपची धडक झाली। या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून 8 प्रवासी गंभीर जखमी झालेत। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चांदस येथील 9 प्रवासी क्रुझर जीपनं रामनगर साखर कारखान्यात लग्न कार्यासाठी जात होते। दरम्यान या जीपला विदर्भातील यवतमाळहून मुंबईकडे 35 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसनं जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की जीप रस्त्याच्या कडेला 3 वेळा उलटी झाली। माळशिरस तालुक्यात रविवारी संध्याकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाला। 4 वाजता सुरू झालेला हा पाऊस सुमारे 2.5 तास मुसळधारपणे कोसळत होता। त्यामुळे माळशिरस तालुक्यातील विजोरी पाटी इथे पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर सुमारे 4 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं। वाहतूक खोळंबली। त्याचसोबत तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी गावच्या मध्यभागी असलेल्या ओढ्याला पूर आला आणि वेळापूर गावचे बाजारतळ त्याचसोबत ओढ्याच्या कडेला असलेल्या घरांपर्यंत ओढ्याच्या पात्रातलं पाणी पसरलं। मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून येत्या 19 जूनपासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार असल्याची घोषणा माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केली। पुण्यातून दौऱ्याला सुरुवात होईल। त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व आता माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी करावं अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली। ते सांगलीत बोलत होते। नागपुरात एका तरुणानं युट्यूबवर व्हिडिओ बघून बॉम्ब बनवला असल्याची घटना समोर आली आहे, परंतु बॉम्ब निकामी करता येत नसल्यानं राहुल पगाळे या तरुणानं बेवारस बॅग केडीसी चौकामध्ये सापडल्याचा बनाव करत नंदनवन पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यानंतर सर्व हकीकत जाणून घेऊन पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही स्पीड न्यूज पाहूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात आणखी काही स्पीड न्यूज। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटामध्ये दरड कोसळली। घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी दरड जेसीबीच्या साह्यानं बाजूला करत महामार्गावरची वाहतूक पूर्ववत केली। मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरडीचा मोठा भाग रस्त्यावरती आला होता। आज आणि उद्या रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। भारतीय हवामान खात्यातर्फे जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार हा अलर्ट जारी करण्यात आलाय। घाटकोपरमध्ये एका कारला जलसमाधी मिळाल्याची घटना घडली आहे। कार थेट विहिरीतल्या पाण्यामध्ये बुडली आहे। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। स्लॅब खचल्यानं 40 फूट खोल विहिरीत कार पडली आणि सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालं नाही। तब्बल 12 तासांनंतर ही कार बाहेर काढण्यात आली।
मुस्लिमांचं पवित्र ठिकाण असलेल्या मक्कामध्ये सलग दुसऱ्या वर्षी इतर देशातील नागरिकांच्या येण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. कोरोना संक्रमणामुळे इतर देशातील नागरिकांना यंदाही मक्कामध्ये येण्यास परवानगी नाही. फक्त 60,000 स्थानिक नागरिकांनाच परवानगी मिळेल. यावर्षी हज 17 ते 22 जुलै दरम्यान होईल. यात 18 ते 65 वयोगटातील नागरिकांना जाता येणार आहे आणि हजसाठी लसीकरण करणं गरजेचं असणार आहे. सौदी अरेबियानं सांगितलंय की नागरिकांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षा पाहता यंदाही इतर देशातील नागरिकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं कोरोनामुळे निधन झालं. निर्मल कौर या 85 वर्षांच्या होत्या. त्यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. निर्मल कौर या भारतीय व्हॉलीबॉल खेळाडू होत्या आणि त्या भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार देखील होत्या. मिल्खा सिंग यांना देखील कोरोनाची लागण झाली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्यावर चंदीगडमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रसिद्ध युट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम याचे आई-वडिलांचं कोरोना संसर्गानं निधन झालं. भुवन बाम यांनी स्वतः पालकांसोबतचा फोटो इंस्टाग्रामवरती शेअर करत याची माहिती दिली. माझ्या दोन्ही लाईफलाईन कोविडमध्ये गमावल्या. आई आणि बाबाशिवाय आता काहीच पहिल्यासारखं होणार नाही. एका महिन्यात सगळं अस्ताव्यस्त झालं. घर, स्वप्न, सगळं काही. माझी आई माझ्याजवळ नाही, बाबा माझ्यासोबत नाही. आता सुरुवातीपासून जगायला शिकावं लागेल. मन मान्य करत नाही अशा शब्दात त्यांना आपलं दुःख व्यक्त केलंय. रामायण चित्रपटातील सीतेच्या भूमिकेवरून सध्या सोशल मीडियावर महाभारत सुरू आहे. या भूमिकेसाठी करीनानं तब्बल 12 कोटी रुपये मागितल्याची चर्चा आहे. तसंच सुरुवातीला याच भूमिकेसाठी करीनानं 10 कोटी रुपये मानधन मागितलं होतं. निर्मात्यांनी ते देण्याची तयारी देखील दर्शवली होती. मात्र आता करीनानं आणखी 2 कोटी वाढवून 12 कोटी रुपयांची मागणी केली आहे. करीनानं जास्त पैशांची मागणी केल्यामुळे रामायण चित्रपट लांबणीवर गेलाय. त्यामुळे आता नेटकरी सुद्धा संतापलेत. अशातच सोशल मीडियावर बॉयकॉट करीना हा हॅशटॅग सुद्धा ट्रेंड होतोय. त्याचबरोबर करीनाला चित्रपटातून काढून तिच्या जागी हिंदू अभिनेत्री घ्या असा आग्रह देखील नेटकऱ्यांचा आहे. आजच्या दिवशी बरोबर 1 वर्षापूर्वी बॉलिवूडचा सुपरस्टार सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी सर्वत्र झळकली आणि संपूर्ण बॉलिवूड क्षेत्रावरती शोककळा पसरली. पण जसा सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी तपास पुढे सरकत गेला तसतसे नवनवीन मुद्दे आणि आरोप प्रत्यारोप देखील याच बरोबर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांच्या चौकशा देखील होऊ लागल्या. इतकंच नाही तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांकडून आता तपास काढून घेऊन सीबीआयकडे देण्यात आलाय. उलट तरीही आजतागायत सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या का केली याचं ठोस कारण कोणतीही तपास यंत्रणा देऊ शकलेली नाही. सलग 12 वर्ष इस्रायलच्या पंतप्रधानपदी राहिलेले बेंजामिन नेतान्याहू यांना अखेर सत्तेवरून पाय उतरवावं लागलं. इस्रायलच्या संसदेनं रविवारी यामिना पक्षाचे प्रमुख नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला कौल दिला आणि 60 विरुद्ध 59 अशा केवळ एका मतानं नव्या आघाडीनं विजय मिळवला. या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.